नमस्कार मित्रांनो, जर तुमचं वजन वाढलं असेल, पोट बाहेर आलं असेल आणि कितीही प्रयत्न करून वजन कमी होत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासून खायला सुरुवात केली तर वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत होऊ शकते. पण एक गोष्ट आधीच सांगते, हा काही जादूचा उपाय नाही, की आज खाल्लं आणि उद्या 5 किलो वजन कमी झालं. पण हे पदार्थ तुमची भूक कंट्रोल करायला, जास्त वेळ पोट भरल्यासारखं ठेवायला आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करायला मदत करू शकता. तर चला सुरुवात करूया. नंबर 1, ओट्स. आता बऱ्याच लोकांना वाटतं की ओट्स म्हणजे आजारी माणसांचं जेवण आहे. पण खरं सांगायचं तर वजन कमी करणारे बरेच लोक सकाळी ओट्स खाणं पसंत करतात, कारण त्यामध्ये फायबर भरपूर असतात. फायबरमुळे आपलं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, म्हणजेच सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. आणि वजन कमी करताना ही सवय खूप महत्त्वाची असते. तुम्ही ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून खाऊ शकता. त्यामध्ये सफरचंद, केळी किंवा थोडे ड्राय फ्रुट्स टाकले तरी चालतील. नंबर 2, अंडी. जर तुम्ही अंडी खात असाल तर वजन कमी करण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात आणि प्रोटीनमुळे भूक लवकर लागत नाही. आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करतात, पण त्यामुळे थोड्या वेळाने जोरात भूक लागते आणि मग आपण जास्त खातो. अंडी खाल्ल्याने हा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना प्रमाणात कमी होतो. सकाळी 2 उकडलेली अंडी किंवा कमी तेलात बनवलेलं ऑमलेट हा खूप चांगला पर्याय आहे. नंबर 3, डाळी आणि कडधान्य. आपल्या घरात रोज बनणारी मूग डाळ, मसूर डाळ, हरभरा, राजमा हे पदार्थ वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी असतात. कारण यामध्ये प्रोटीन आणि फायबर दोन्ही असतात आणि जे पदार्थ प्रोटीन आणि फायबरने भरलेले असतात ते वजन कमी करण्यासाठी नेहमी फायदेशीर ठरतात. तसंच हे पदार्थ खाल्ल्यानंतर जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणून मध्ये मध्ये बिस्किट, वेफर्स किंवा इतर जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते. नंबर 4, हिरव्या भाज्या. मला माहिती आहे, हे नाव ऐकताच काही जणांचा चेहरा पडतो, पण खरंच पालक, मेथी, कोबी, फ्लावर अशा भाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पोषक तत्व भरपूर असतात. म्हणजे शरीराला आवश्यक गोष्टी मिळतात, पण जास्त कॅलरी जात नाही. आणि वजन कमी करताना हेच तर हवं असतं. म्हणून आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा हिरव्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, दही. आपल्यापैकी अनेक जण दही खातात, पण त्याचे फायदे त्यांना माहीत नसतात. दही पचनासाठी खूप चांगलं असतं, तसंच त्यामध्ये प्रोटीनही असतं आणि जेव्हा आपण पचन व्यवस्थित होतं, तेव्हा वजन कमी करण्याचा प्रवासही थोडा सोपा होतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, साखर टाकून दही खाण्यापेक्षा साधं दही खाण्याचा प्रयत्न करा. महत्वाची गोष्ट, आता इथे एक गोष्ट मी पुन्हा सांगते. फक्त हे 5 पदार्थ खाल्ले म्हणून वजन कमी होणार नाही. त्यासोबत तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील. जसं की रोज थोडं चालणं, जास्तीत जास्त पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक किंवा जंक फूड कमी करणं आणि पुरेशी झोप घेणं. हे सगळं एकत्रित केलं तर चांगला फरक दिसू शकतो. तर मित्रांनो, या 5 गोष्टींपैकी तुम्ही सध्या कोणती गोष्ट खात आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हेल्थ, फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.